श्री राम विजय कथासार अध्याय 26. प्रहस्त वध. मंदोदरींचा रावणांना उपदेश. रावणांचे आक्रमण. या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास न्यायासाठी झगडताना यश मिळेल. चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. राम लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त झालेले पाहून वानरांनी जो प्रचंड जय जयकार केला त्याचे प्रतिध्वनी अवघ्या लंकेत दुमदुमले. त्यामुळे तिथे एकच कोलाहल माजला. मग वानर सेनेने थेट लंकादुर्गापर्यंत मुसंडी मारली. त्यांनी लंकेवर पर्वतांचा व पाषाणांचा प्रचंड मारा केला. त्यामुळे हजारो मंदिरे व प्रासाद भुईसपाट झाले. वानर दुर्गाला भिडल्याचे वृत्त कळताच रावण प्रहस्तांना म्हणाले, हे काय चालले आहे? काल इंद्रजितांनी शत्रूचा बिमोड केला होता ना, मग हे सैन्य पुन्हा कसे आले? प्रहस्त सेनापती होते. त्यांनी त्यांना शांत केले व म्हणाले, महाराज, मला आज्ञा द्या. माझ्या बाणांपुढे त्या नर वानरांचे काहीच चालणार नाही. ते ऐकून त्यांना समाधान वाटले. त्यांनी वस्त्रे आभूषणे देऊन त्यांचा गौरव केला. प्रहस्त 20 अक्षौहिणी राक्षस सैन्य घेऊन दुर्गाच्या उत्तर महाद्वारातून बाहेर पडले. त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला. सारा आसमंत धुळीने व्यापून टाकला. प्रहस्तांच्या रथावरचा ध्वज मोडून खाली पडला आणि रक्ताने माखलेला एक हात पक्षाच्या पंजातून निसटून त्यांच्या रथातच पडला. ते पाहून ते दचकले, पण त्या अपशकुनांची खंत न करता ते तसेच पुढे निघाले. ते सैन्य पाहताच वानरही मोठ्याने गर्जना करत त्यावर तुटून पडले. दोन्हीकडचे वीर एकमेकांना झगडले. निमिषात तुंबळ रणकंदन माजले. राक्षस शस्त्रांचे घाव घालू लागले, तर वानर वृक्ष पाषाणांनी त्यांना मरेपर्यंत झोडपू लागले. प्रहस्तांनी आपला रथ वानर सेनेवर घातला व अगणित बाण सोडून वानर दलाचा मोठा नाश आरंभला. तेव्हा बिभीषणांच्या सांगण्यावरून श्रीरामांनी महाबलाढ्य नीलांना पाठवले. वानरांना पांगवून राघवांना घेरावे म्हणून प्रहस्त आटोकात प्रयत्न करत होते. तेवढ्यात नील समोर ठाकले. त्यांनी प्रहस्तांना आव्हान देऊन त्यांच्यावर एकामागोमाग मोठमोठे पर्वत टाकले. ते प्रहस्तांनी अंतरिक्षातच भग्न करून टाकले. त्यांच्या बाणांनी नीलांच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या, पण ते अग्निपुत्र जराही डगमगले नाहीत. प्रहस्त आवरत नाहीत हे पाहून ते संतापाने बेभान झाले. त्यांनी एक ताडवृक्ष मुळासकट उपटला आणि गरागरा फिरून त्यांच्या रथावरच आपटला. प्रहस्तांचा रथासहित चक्काचूर झाला. त्यामुळे राक्षसांच्या सैन्यात एकच घबराट पसरली. कपिवीरांनी मोठ्याने जल्लोष केला. ते आवेशाने समोर येईल त्या राक्षसाचा मुर्दा पाडू लागले. प्रहस्तांच्या मृत्यूने रावण शोकग्रस्त झाले. त्यांनी आपले पुत्र व नातू यांच्यासह स्वतः रणांगणात जाण्याचे ठरवले. ते वृत्त कळताच मंदोदरी चिंतामग्न झाल्या. आपल्या अतिकाय नामक पुत्रांना व माल्यवंत नामक वयोवृद्ध सल्लागारांना बरोबर घेऊन त्या राजसभेत प्रवेशल्या. त्यांना पाहताच तिथे उपस्थित असलेले सभाजन मानाखाली घालून तिथून बाहेर पडले. मंदोदरींनी रावणांना वंदन केले. त्यांनीही त्यांचे हसून स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, नाथ, सरळ मार्ग सोडून आडवाट धरली तर त्रास होणारच. सर्वांचा विरोध पत्करून कोणी स्वतःचेच कल्याण इच्छित असेल तर अनर्थच होणार. वेद आणि शास्त्रांच्या विपरीत वर्तन केले तर घातच होतो. म्हणून शहाणी माणसे विवेक आणि सद्बुद्धीने अनर्थ टाळण्याचाच प्रयत्न करतात. सदाचार हाच खरा पुरुषार्थ आहे. जो परस्त्री व परधन यात लक्ष घालत नाही तोच धन्य. नाथ, मदन हे शिवजींचे शत्रू आहेत. तुम्ही स्वतः शिवभक्त असताना मदनांना जवळ केलेत तर शिवप्रभूंचा तुमच्यावर कोप होईल. श्रीराम हे त्यांचे पूज्य दैवत आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्याशी वैर धरलेले त्यांना मुळीच आवडणार नाही. आपल्या आराध्य दैवतांना न आवडणारे वर्तन केले तर तुमचे कसे कल्याण होणार? तुम्ही रामरायांशी सख्य केले तर ते भोळे कर्पूर गौर तुम्हाला अक्षय पदही देईल. सीता पतिव्रता आहेत, त्या रामचंद्रांनाच शोभतात. त्यांना वश करण्याचे तुमचे सर्व प्रयत्न फसले आहेत. म्हणूनच म्हणते, त्यांचा नाद सोडा.
त्या कालाग्नीची ज्वाला आहेत आणि आपल्या कुळाची व लंकेची होळी करण्यासाठीच इथे आलेले आहेत. श्रीरामांचा प्रताप अद्भुत आहे. त्यांच्या नामाने पाषांतरले, त्यांना शरण गेल्याने प्रल्हादांचा उद्धार झाला. त्यांच्यापुढे हिरण्यकश्यपूंचे काही चालले नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास देणाऱ्या वालींचा एका बाणानेच वध केला, ते तुम्हाला हार जातील हे कल्पनातही शक्य नाही. ते प्रेमाने व भक्तीने वश होणारे आहेत. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जानकींना त्यांच्या स्वाधीन करा. त्यांच्याशी स्नेहाने नवीन नाते जोडा. रामसखा अशी सत्कीर्ती वाढवा. रावण म्हणाले, मंदोदरी, मी राक्षसांचा राजा आहे. मी कैलास पर्वत गदागदा हलवला, देवांना बंदिवान केले. त्यामुळे रघुवीर कितीही मोठे असले तरी माझ्या पुरुषार्थावर माझा ठाम विश्वास आहे. मी रणांगणांवर जाऊन विजय मिळून येईल, तेव्हाच तुमची खात्री पटेल. शूर्पणखांचे नाक व कान कापून राघवांनीच माझ्याशी वैर केले आहे. त्यांचा वध करूनच मी या प्रकरणावर पडदा टाकणार आहे. त्यांना समजावण्याचा मंदोदरींनी खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरे काय, त्या हताशपणे आपल्या मंदिरात प्रवेशल्या. चिंताग्नीने त्या पार होरपळून गेल्या होत्या. त्यांनी शृंगार विस्कटून टाकला, दागदागिने फेकून दिले आणि मंदिराचे दरवाजे बंद करून एकसारख्या रडू लागल्या. रावणांनी लंकादुर्गाची सर्व महाद्वारे उघडायला सांगितली. रणवाद्य वाजू लागली. मग ते आपल्या पुत्रपौत्रादिकांसह मोठ्या आवेशाने युद्धभूमीकडे निघाले. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लक्षावधी राक्षस दुर्गद्वारातून बाहेर पडले. पर्वतप्राय प्रचंड वीरांचे पायदळ, लक्षावधी घोडेस्वार, हजारो हत्ती, हजारो रथ, लोंढेच्या लोंढे बाहेर पडत होते. प्रत्येक वीर भयंकर गर्जना करत होता. त्यांच्या हत्ती कृतांतांनाही धडकी भरवतील अशी भयंकर शस्त्रास्त्रे तळपत होती. दिगंतरी पसरलेली ती अवाढव्य असुरसेना पाहून वानरही स्तंभित झाले. बिभीषणांनीही श्रीरामांना रावण युद्धासाठी येत असल्याचे सांगितले. त्यांचे पुत्र, पौत्र, मंत्री, सेनापती या सर्वांची नावे सांगितली. प्रत्येकाचे युद्ध कौशल्य थोडक्यात सांगितले. त्या सेनेच्या मध्यभागी रावण ब्रह्माजींनी स्वतः तयार केलेल्या दैदिप्यमान रथात बसले होते. त्यांचे तेज सर्व सैन्यांवर पडले होते. त्यांची आघात वैभवशाली सेना पाहून सुग्रीवांना भयंकर संताप आला. त्यांनी एक प्रचंड पर्वत रावणांच्या दिशेने भिरकावला. त्यांनी शरवर्षाव करून त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. त्यांनी दुसरा पर्वत टाकला. रावणांनी त्याचेही तुकडे केले. मग क्षणाचीही उंचत न घेता 100 बाण मारून सुग्रीवांना घायाळ केले. त्यांना मूर्छित पडलेले पाहून चवताळलेल्या कपी सैन्याने एकदम उठाव करून राक्षसांवर वृक्ष, पाषाण व पर्वतखंडांचा बडीमार केला. पण रावणांनी कोणाला जुमानले नाही. त्यांनी असंख्य बाण मारून कपी सेनेला पुरते जर्जर करून टाकले. ते पाहून शरभ, गवय, गंधमादन, मैंद, कुमुद, द्विविद व गवाक्ष या 7 कपिवीरांनी भयंकर गर्जना करून रावणांवर मोठमोठे पर्वत टाकले. त्या सर्वांचे निवारण करून त्यांनी त्या 7ही वीरांना गंभीर जखमी केले. त्यांची अनिवार्य शरवृष्टी वानरांना रणांगणात उभी राहू देईना. त्यामुळे कपी सैन्याची दानादान उडाली. ते पाहून लक्ष्मणांचे बाहू स्फुरण पाहू लागले. श्रीरामांच्या आज्ञेने ते रावणांवर धावले आणि त्यांच्याशी निकराने युद्ध करू लागले. हनुमंतांनी रणांगणावर एक मोठा पर्वत टाकला. तो त्यांनी बाणांनी फोडून टाकला. तेव्हा हनुमंत त्यांच्या रथावर चढले. दशाननांनी त्यांना जोराने लाथ मारली. त्यांनी स्वतःला कसेबसे सावरले आणि त्यांच्या छातीत मुठेने आघात केला. त्या प्रहाराने त्यांना ब्रह्मांड आठवले. मग त्यांनीही मुष्टीप्रहार केला. त्या संधीत नलांनी रावणांवर पर्वत टाकला. त्यांनी त्या पर्वताचे चूर्ण करून नलांना 5 बाणांनी घायाळ केले. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांनी दिलेला मंत्र म्हटला. त्यामुळे कोट्यावधी नल उत्पन्न झाले. ते पाहून दोन्हीकडची दले विस्मित झाली. रावणही गोंधळले. त्यांनी ब्रह्मास्त्र मंत्रून तो भ्रम नाहीसा केला. लक्ष्मणांनी रावणांना आव्हान दिले, श्रीराम इथे आलेले असताना तुम्ही सुखाने नांदाल
हे कदापि शक्य नाही असे म्हणून त्यांच्यावर भयंकर शरवृष्टी केली. घायाळ झालेल्या लंकापतींनी सौमित्रांवर 5 तेजस्वी बाण टाकले. ते त्यांनी आपल्या बाणांनी वरचे वर भेदून टाकले. संतापलेल्या रावणांनी त्यांच्यावर ब्रह्मशक्तीचा प्रयोग केला. ती त्यांनी वाटेतच अर्धी तोडली. अर्धी त्यांच्या छातीवर आपटल्यामुळे ते मूर्छित पडले. रावणांनी धाव घेऊन त्यांच्यावर मुष्टीप्रहार केला. ते पाहून चवताळलेल्या हनुमंतांनी त्यांच्या छातीवरच लाथ घातली. ते रक्त ओकत रथाकडे धावले. सावध झालेल्या लक्ष्मणांनी त्यांच्यावर निर्वाण बाण सोडला. तो त्यांच्या छातीतून आरपार गेला, तरीही ते दटून बाण मारतच राहिले. कळवळणाऱ्या लक्ष्मणांना पाहून श्रीरामांना भयंकर राग आला. ते धनुष्यबाण घेऊन पुढे सरसावले. हनुमंतांनी त्यांना खांद्यावर घेतले. त्यांनी प्रचंड वेगाने बाण मारून रावणांना अगदी संत्रस्त करून टाकले. त्यांचे मुकुट, छत्रे, चांबरे, 10 भाते, 10 धनुष्य यांच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. मग ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले, दशमुख, आज तुम्ही खूपच दमला आहात म्हणून सोडतो. आता परत जा, रात्रभर विश्रांती घ्या. उरले सुरले भोगही भोगून घ्या. उद्या सकाळी आपल्या बायका मुलांचा व आप्तांचा शेवटचा निरोप घेऊन या. मी तुमच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे. आता इथून चालते व्हा. ते ऐकून रावण लज्जित झाले. ते रणांगण सोडून लंकेच्या दिशेने पळाले. आज त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता. झालेल्या नामुष्कीने ते फारच व्यथित झाले होते. अशा प्रकारे श्रीरामविजय कथासार यातील अध्याय 26वा समाप्त होत आहे. धन्यवाद.